कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा द्यावा ईश्वरचरणी प्रार्थना. चला, पाहुणे आले म्हणून नाश्त्याला आप्पे बनवते मी. त्यासाठी घेतले 3 वाट्या रवा घेतलेला आहे मी इथं. पूर्ण 3 वाट्या रवा मी इथं घेतलेला आहे. त्यानंतर इथं 3 चम्मच दही टाकलेले आहे मी. थोडं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि याला छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून मस्त असं फेटून घ्यायचं आहे आणि 20 ते 15 मिनटं मुरायला ठेवून द्यायचं आहे. असं छान मस्तपैकी फेटून द्यायचं आहे. पाहुणे दुसरे कोणी नाही, बहिणीच आहेत, तर त्यांना नाश्त्यासाठी बनवते मी. आता मस्त अशी मुरायला ठेवते. हे बघा, छान मस्त असं मुरून झालेलं आहे. आता आपल्याला इथं मटेरियल घेतलेलं आहे मी. कांदे कापलेले आहे 2, कोथिंबीर कापलेली आहे, 1 बारीक टमाटा कापलेला आहे आणि 2-4 हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत. ते आता सर्व मी जिन्नस इथं टाकणार आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्व काही टाकायचं आहे. हे मिरच्या टाकल्या, हे कांदे टाकले, हे टमाटे पण टाकले मी इथं. कोथिंबीर सुद्धा टाकली मी इथं. सर्व काही जिन्नस टाकून आपल्याला छान मस्त असं फेटून घ्यायचं आहे. चला, आता मस्तपैकी फेटून झालेलं आहे आपलं. आता मी गॅस पेटून आप्पेचं भांडं इथं ठेवलेलं आहे. तर आता 1-1 चम्मच आपण असं थोडंसं आप्याच्या भांड्याला तेल लावून द्यायचं आहे. नंतर 1-1 चम्मच असं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व होलमध्ये असं 1-1 चम्मच टाकून द्यायचं आहे. आधी पण मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे, तो तर तुम्ही बघितलाच असणार, म्हणून मी आता हा व्हिडिओ शॉर्टकटमध्येच दाखवते. तर चला, असं सर्व काही टाकून दिलेलं आहे मी. आता इथं झाकून द्यायचं आहे. आणि आप्यांना वेळ लागत नाही, 10 मिनिटामध्ये पूर्ण तयार. 10 पण मिनटं लागत नाही, 5 मिनिटामध्ये पूर्ण होऊन जातात. हे बघा, मी आता झाकण ठेवलेलं आहे. बघा, 5 मिनिटामध्ये मी आता पलटून दिलेलं आहे त्यांना. आणि आता एका ताटामध्ये काढून घेते. हे बघा, हे काढून घेतले. चला, मी हरभरे शिजवायला टाकते. मोड येण्यासाठी टाकले होते मी रात्री. आता स्वच्छ धुवून घेतले आणि आता शिजायला टाकते. आज आहे ना, मला हरभऱ्याचीच भाजी करायची. भाजीला पण नव्हतं काही, म्हणून चला म्हटलं हरभऱ्याची भाजी बनवते आज. हे फक्त मी शिजवताना दाखवणार आहे तुम्हाला, रेसिपी काय दाखवणार नाही, कारण की वेळ नाही, मला बाहेर जायचं आहे आज. हे बघा, मी आता झाकण लावून दिलेलं आहे. चला, उन्हाळा लागला आहे, मस्तपैकी थंड मस्त मसाल्याचं ताक बनवूया. त्यासाठी घेतलं 1 ग्लास ताक घेतलेलं इथं. पातेलीमधून ग्लासमध्ये टाकते. त्याच्यानंतर इथं टाकायचं आहे ब्लॅक सॅलेट म्हणजे काळं नमक. आणि हा आहे चाट मसाला. हा खूप छान मस्त चाट मसाला आहे.
तर चला मस्त थंड थंड गार गार ताक, मसाला ताक पिऊया आणि आपलं हे साधं नमक थोडंसं टाकूया. खूप छान मस्त. चला आता चम्मचने थोडंसं असं फिरवून घ्या. नंतर मग चला मसाल्याचं ताक प्यायला. खूप छान, खूप मस्त. या दिवसामध्ये कसं असतं ना, गारगारच प्यावंसं वाटतं. थंड थंड गारगार काहीतरी असं प्यावंसं वाटतंय. तर ताक चांगलं राहतं, आपल्या शरीरासाठी पण चांगलं राहतं. आपल्या शरीराची चरबी पण कमी होते, आपल्याला अन्न पचन पण होतं पटकन. चला खूप छान मस्त एकच नंबर ताक आपल्याला इथं झालेलं आहे. तर तुम्ही पण बनवा. व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कसे आहात तुम्ही? बरेच असणार सर्वजण, बरेच राहा. आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा, खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जावो ईश्वरचरणी प्रार्थना. बाय बाय.